या बातमीचे प्रायोजक आहेत वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापूर। जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी आणि फसवणूक प्रकरणी अटकेतील ऊसतोड कामगाराला जामीन मंजूर। वरील प्रकरणात हकीकत अशी की दिनांक 22/6/2022 रोजी फिर्यादी याने आरोपी सोबत ऊस तोडणी कामगार पुरवण्याचा व्यवहार झालेला होता व त्या अनुषंगाने 6,48,000 रुपयाचा व्यवहार फोन पे व गुगल पे द्वारे झाला होता। त्यानंतर दिनांक 26/11/2023 रोजी मागील झालेल्या ऊस तोडणी कामगार पुरवण्याच्या व्यवहार संबंधित आरोपी नवनाथ रमेश तरडे यास विचारले असता त्याने फोनवरून फिर्यादीस तुझे मर्डर करतो, तुझी सुपारी आली आहे असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली होती। अशा आशयाची फिर्याद भारतीय दंडविधान कलम 420, 504, 506 आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 सुधारणा कायदा 2015 चे कलम 3(1) R3 S3 2V अंतर्गत विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे दिनांक 30/11/2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। यातील आरोपीस दिनांक 4/1/2023 रोजी अटक झाली होती। त्यामुळे आरोपीने आपला जामीन अर्ज मेहरबान जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता। सदर प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे आणि ॲडव्होकेट सोहेल रामपुरे यांनी काम पाहिलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।